नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की घर बसल्या आपण आपल्या रेशन कार्डची ई-केवायसी कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो। ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती ॲप्लिकेशन म्हणजेच मोबाईल ॲप असणं आवश्यक आहे आणि ते कशा पद्धतीने आपण त्यामध्ये माहिती भरायची आहे आणि घर बसल्या आपली ई-केवायसी पूर्ण करून घेऊ शकतो, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मेरा रेशन 2.0 हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे। मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतल्यानंतर हे ॲप ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपला जो काही आधार क्रमांक असेल, आधार क्रमांक आपल्याला येथे टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP या पर्यायावरती क्लिक करायचं। आपल्या मोबाईल नंबरवरती जो काही OTP आला असेल तो OTP आता आपण येथे टाकून घेणार आहोत। व्हेरीफाय करायचा आहे। आपल्याला एमपिन द्वारे लॉग इन करण्याचं विचारत आहेत। जर आपण एमपिन क्रिएट केला तर प्रत्येक वेळी आपल्याला आधार कार्ड टाकण्याची गरज पडत नाहीये, तर एमपिन आपण एकदा क्रिएट करून घेऊया। क्रिएट एमपिन केल्यानंतर ओके करायचं। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर आपलं डिजिटल रेशन कार्ड ओपन होणार आहे। तर आपल्या फॅमिलीची ई-केवायसी झालेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी मॅनेज फॅमिली डिटेल्स या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने आपली फॅमिलीचे सर्व डिटेल्स हे ओपन होत असतात आणि येथे दाखवत आहे की जी काही आधार ई-केवायसी आहेत ही आधार ई-केवायसी पेंडिंग आहे। तर आधार ई-केवायसी आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि याकरता कोणकोणते ॲप आपल्या मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे ते आता आपण समजून घेऊया। रेशन कार्डची ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला अजून 3 ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावे लागत असतात। सर्वप्रथम जे 2 ॲप आहेत ते समजून घेऊया आणि तिसरं जे ॲप आहे ती मी ह्या व्हिडिओच्या आपल्याला शेवटी सांगणार आहे। ते अत्यंत महत्त्वाचा ॲप असणार आहे। प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये टाकायचं आहे मेरा ई-केवायसी आणि सर्च करायचं आहे आणि हे मेरा ई-केवायसी ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे। हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला अजून एक ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावं लागतं, ते म्हणजे आधार ई-केवायसी फेस ID। हे जे काही ॲप आहे हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे। हे 2 ॲप डाउनलोड केल्यानंतर मेरा ई-केवायसी हे ॲप आपण ओपन करायचं आहे। हे ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर येथे जे काही स्टेट सिलेक्ट करण्यासाठी येत आहेत यापैकी आपण कुठलाही एक स्टेट निवडायचे आहेत। आता हे आपण जर निवडलं, केरळा निवडलं आणि व्हेरीफाय लोकेशन जर आपण केलं तर लोकेशन आपलं डिनाय म्हणतं की आपण केरळा राज्याच्या बाउंड्रीमध्ये नाही असं दाखवतं। पण याचं जे काही सोल्युशन असणार आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यानंतर आता व्हेरीफाय लोकेशनचा जो काही पर्याय आहे हा व्हेरीफाय लोकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं। अशा पद्धतीने हे दाखवतं की मस्ट बी विथिन केरला बाउंड्रीज टू प्रोसीड। जर हे आपण केरळाच्या बाउंड्रीमध्ये नाही आहे म्हणून दाखवतं की आपण हे करू शकत नाही। तर याचं जे काही जुगाड आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणार आहे, तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। मित्रांनो, आता मी जे काही तिसरा ॲप जे आहे त्यामध्ये सेटिंग केलेली आहेत आणि व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करणार आहे आणि माझं जे ई-केवायसी आहे ती पुढे सुरू होणार आहे। तर आपण बघितलं की आता डायरेक्ट विचारलं नाही, लोकेशन सुद्धा डिनाय झालेलं नाही। आता इथे मी माझा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून घेणार आहे आणि जनरेट OTP या पर्यायावरती क्लिक करणार आहे आणि आता कॅप्चा कोड सुद्धा मी येथे भरून घेणार आहे।
आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करणार आहेत. काही आधार फेस आय डीचं जे काही ॲप आहे ते आता आपल्या मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे, त्यावेळेसच ही प्रोसेस पुढे होईल. आता फेस KYC करण्यासाठी आता या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे विचारलं जात आहे की मेरे जे काही आधार कार्डची आपण KYCची परवानगी ही रेशन कार्डचं जे काही डाटाबेस आहे त्यांना देत आहोत. ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर व्हाईल युजिंग दिस ॲप या पर्यायावरती क्लिक करायचं. थोडा वेळ घेईल सेटअप होण्यासाठी, तो वेळ होऊन द्यायचा आहे. आणि आता आपल्याला जो काही शेवटी प्रोसीड आहेत आणि जो काही चेकबॉक्स आहे खाली सर्वात यावरती क्लिक करायचा आहे आणि प्रोसीड म्हणायचं आहे. यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने ॲप ओपन होईल. यामध्ये आपण फोटो घ्यायचा आहे. आणि आता आपल्या इथे फोटो ॲपने ऑटो डिटेक्ट केलेला आहे. आणि आता इथे बघितलं की आपले KYC रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेजसुद्धा आपल्याला आता आलेला आहे. आता इथे ओके करायचं आहे. आता आपली जी काही KYC आहे मित्रांनो ती सक्सेसफुली झालेली आहेत. आणि आपलं जे काही रेशन कार्ड आहे त्याची KYC झालेली असल्यामुळे आता आपल्याला कोणतंही टेन्शन नाही आहे सरकारच्या डेडलाईनचं. आता मित्रांनो आपण चेक करूया की आपली रेशन कार्डची KYC झालेली आहे की नाही. याकरता परत एकदा इथे केरळ स्टेट सिलेक्ट करायची, व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं. आपला जो काही आधार कार्ड क्रमांक आहे तो इथे टाकून घ्यायचा. आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर परत एकदा जनरेट OTP वरती क्लिक करायचं. जो काही OTP आला असेल तो OTP टाकून घ्यायचा. कॅप्चा कोड टाकायचा. आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं. मित्रांनो अशा पद्धतीने आता आपल्याला जे काही KYC स्टेटस आहे ते आता यस दिसण्यास इथं सुरू झालेलं आहे. इथं आपल्याला जे काही KYC स्टेटस आहे ते यस दिसत आहेत, म्हणजे आपली KYC जी आहे ती सक्सेसफुली झालेली आहे. कोणतंही टेन्शन घेण्याचं कारण आता शिल्लक राहिलेलं नाही. मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरतून KYC कशा पद्धतीने करू शकतो. आणि जे काही लोकेशनचं ॲप आहे त्या ॲपची लिंक मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून देणार आहे. तेथून ते ॲप आपण डाउनलोड करायचं आहे. यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये ते बसणार नाही आहे म्हणून मी डायरेक्टली आपल्याला स्क्रीनवरती ते ॲपचं नाव देत नाही आहे, पण त्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. ॲप वापरण्यास एकदम सोपं आहे. त्यामध्ये आपलं जे काही लोकेशन आहे ते आपल्याला फक्त टॅग करायचं आहे. जे राज्य आपल्याला डिस्प्लेवरती दिसत होते तेवढेच राज्य वरती न्यायचं आहे. ते लोकेशन केरळ दिसतील केरळावरती न्यायचं आहे. आणि तिथून आपण आपला फॉर्म किंवा KYC प्रोसीड करायचे. KYC सक्सेसफुली होते. तर आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.